श्रीराम जय राम जय जय राम। 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 वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मप्रानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीम्। यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्य। एखाद्या ठिकाणी जाऊन बसल्यानंतर आपण आपल्या घरी आलो अशी जी अनुभूती होत असते ती मी आत्ता घेत आहे। परमपूजनीय श्री गुळवणी महाराज यांचं अनेकदा दर्शन, त्यांच्याशी संवाद आणि मनमोकळा संवाद आणि त्याहूनही अधिक अगदी मनमोकळेपणानं ब्रह्मश्री दत्त महाराजांशी संवाद याचं सद्भाग्य मला पुरेसं लाभलं। आणि याचं कारण मी पंडित आत्माराम शास्त्री जेरे यांचा विद्यार्थी। तत्वज्ञान विद्यापीठात ठाण्याला मी शिकत असताना या दोनही महापुरुषांचं त्यांच्याकडे शुभागमन होई आणि जेरे शास्त्रींच्याकडे मी शिकतही होतो, शिकण्यापलीकडचा संवाद करण्याकरताही जात होतो आणि त्यामुळे त्यांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी पण वेगळी होती आणि त्यामुळे या सगळ्या महापुरुषांशी संवाद साधत असताना मला कुठलाही औपचारिकपणा बाळगावा लागला नाही। मी त्यांच्या सेवेतच असायचो, त्यामुळे प्रश्नच नव्हता। पंडित आत्माराम शास्त्री जेरे स्वतः कशा प्रकारचे परिपूर्ण पंडित आणि भगवतभक्त होते याचा अनुभव आपल्यापैकी किती लोकांनी घेतला आहे किंवा ऐकून ठेवलं असेल तर बघा। पण त्यांच्यामध्ये मला साक्षात एक दिव्य सत्पुरुषाची प्राप्ती झाल्याचं निरंतर जाणवत राहील। त्यांच्याकडचा अभ्यास हा केवळ वेदांताचा अभ्यास नव्हता, तर वेदांत कसा अनुभवावा याच्याकरता रोज ते आम्हाला आमच्या वर्गामध्ये शिकवत असताना, भामती शिकवत असताना
किंवा वेदांताचे अन्य ग्रंथ शिकवत असताना एक तरी प्रसंग ते सांगायचे, तो पूज्य मोठे महाराज म्हणजे टेंबेस्वामी महाराज यांचा किंवा नारायणानंद सरस्वती महाराज यांचा. या सगळ्या गोष्टींच्यामधनं आम्ही जे शिकलो ते फार महत्त्वाचं होतं. ग्रंथ वाचन ही एक महत्त्वाची गोष्ट असते. स्वाध्यायान मा प्रमदः असं आम्हाला आमच्या श्रुती माऊलीनं म्हटलेलं आहे. आमच्या सगळ्या प्राचीन आचार्यांनी अशा प्रकारचा उपदेश शिष्यांना केला की स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नका. आपला अभ्यास आपण रोज करत गेलं पाहिजे. पण हा स्वाध्याय ग्रंथांच्या मधनं जितका होतो त्यापेक्षा अधिक सखोलपणे तो सत्पुरुषांच्या संगतीमध्ये होतो. याची अनुभूती मी या महापुरुषांच्याकडे घेतली. पूज्य आत्माराम शास्त्री जेरे त्यांचं 16 ओळ इतकं कडक, पण 16 जितकं कडक तितकंच त्यांचं अंतःकरण कोमल आणि तितकीच त्यांची बुद्धी प्रखर. ते वेदांत शिकवायला बसायचे तेव्हा त्यांच्या बुद्धीची प्रखरता कळायची. त्यांच्या रोजच्या नित्याचरणामधनं त्यांचं अतिशय कर्मठपणाचं काटेकोरपणे पाळलं गेलेलं 16 आम्हाला कळायचं, शौचाचार कळायचा. पण तेच जेव्हा एकादशीच्या दिवशी सायंकाळी त्यांच्या नियमाप्रमाणे भजन करायला बसायचे तेव्हा त्यांच्या नेत्रातनं घळघळा घळघळा अश्रूंचा प्रवाह वाहताना मी बघायचे. अनेक भजनं मी त्यांच्या मुखातनं ऐकली, अनेक स्तोत्र ऐकली. पण अजूनही मी कधी कधी नुसता बसलो की मला आमचे जेरे शास्त्री आठवतात. आणि त्यांचं सर्वात अधिक मला आठवणारं भजन काय सांगू देवाची मात झाला महार पंढरीनाथ. हे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच खरा पंडित. अशा प्रकारचं संतांचं वचन या भक्तीच्या जिव्हाळ्यातनं आम्हाला परिपूर्णतेनं अनुभवाला येत होतं. अशा प्रकारच्या सत्पुरुषांच्या जवळ बसण्याची संधी मला मिळाली. काशीला मी गेलो, तो काशीला काही अभ्यास करण्याकरता गेलो नाही, खरं सांगून टाकतो. गेलो तर अभ्यास पण केला नाही असं नाही, परीक्षा पण दिल्या, आचार्य पण झालो. पण मुळात मी काशीला गेलो ती सत्पुरुषांची संगती साधावी एवढ्याकरता गेलो. पंडितराज राजेश्वर शास्त्री द्रविड, पूज्य स्वामी करपात्रीजी महाराज आणि महामोपाध्याय गोपीनाथ कविराज अशा प्रकारचे सत्पुरुष पुढल्या पिढ्यांच्यामध्ये बघायला मिळणार नाही हे मला ठाऊक होतं. म्हणून त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा लाभ आपण जितका जमेल तितका घ्यावा या भूमिकेतनं मी गेलो. या सर्वांच्यामधनं मला एकच गुरुत्व प्रवाहित होताना दिसला. भारतीय परंपरेमध्ये गुरुत्वाची व्याख्या ही व्यक्तिनिरपेक्ष आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही व्यक्तिनिरपेक्ष आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम ही सगळी विशेषणं कुणाही व्यक्तीला लागत नाही, ती एका शक्तीला लागतात. म्हणून शक्तीचा हा प्रवाह हा गुरुप्रवाह आहे. आणि माऊलींनी सुद्धा अमृतानुभवाच्या मंगलाचरणामध्ये गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याद्या नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम हे जे सांगितलं तो प्रवाह कसा सांगितला? चैतन्य शक्तीच्या
करुणाविष्काराच्या प्रवाहाचं नाव सद्गुरू, लक्षात ठेवा. चैतन्य शक्तीच्या करुणाविष्काराचं प्रवाही नाम सद्गुरू आहे. दयार्द्रायी हे माऊलींनी दिलेलं विशेषण आहे. मी करुणाजी म्हणतो ती याच्यामुळे म्हणतो, या सर्वांच्या मधनं ती एकच चैतन्य सत्ता अनुग्राहिका शक्ती जागृत करून जेव्हा प्रवाहित होते तेव्हा जे घडतं त्याला शक्तिपात असं म्हणतात. बरं का, शक्तिपाताला पर्यायच नाही आहे. यत्र शक्तीर न पतती तत्र सिद्धीर न जायते. पण हा मूळ वैदिक आणि आगमिक सिद्धांत ज्या माध्यमातून आपणाला प्राप्त होतो ते माध्यम प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ स्थान, सद्गुरू स्थान म्हणून स्वीकारायचं असतं. आपणा सर्वांना पण हे कळतं. आपण बोलत असतो रोज, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी ते निजरूप तुझे, मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तेथे तुझे. सद्गुरू ही शक्ती आहे आणि ती आपल्याकडनं सगळी कामं करून घेत असते. म्हणून मला एक फार मोठ्या विद्वानानं मला एक प्रश्न विचारला, अचानक विचारला. बापू गिंडे हे नाव तुम्ही ऐकलं असेल तर बघा, बेळगावचे अतिशय मोठे लेखक आहेत ते. त्यांनी मला जेवताना विचारलं, स्वामीजी तुमच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरीतला सर्वात उत्तम योग कोणता? पुष्कळ योग आहे. मी म्हटलं की मला तर ज्ञानेश्वरीमध्ये सगळीकडे गुरुकृपामृत योगच केवळ दिसतो. गुरुकृपामृत योग. ताडकन जेवता जेवता ते ताट बसले आणि सांगितलं, तुम्ही काय सुंदर शब्द बोललात. मी रोज 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याशिवाय जेवत नाही, पण मला सुद्धा हा शब्द कधी सुचला नाही आणि हा ज्ञानेश्वरीत आहे. गुरुकृपामृत योग. सद्गुरूची ती कृपा प्रवाहित होतच असते. आपल्याला ती आपल्यामध्ये सामावून घेता येते की नाही, प्रश्न हा असतो. सूर्य उगवलेलाच असतो, पण आपण जोपर्यंत खिडकी उघडत नाही तोपर्यंत प्रकाश आत येत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूंची कृपा दीक्षा घेतल्यानंतर वाहतच असते, पण आपल्या अहंकाराच्या अडसरामुळे ती आपल्याला अनुभवाला येत नसते. आणि म्हणून रोजचं जे बसणं आहे ना, रोज ध्यानाला बसणं म्हणजे काय असतं? काय सांगितलं तुम्हाला? काय करायचं असतं का? माऊलींनी सुद्धा 6व्या अध्यायामध्ये आपण बघा, 6वा अध्याय हा कुंडलिनी योग आहे स्पष्टपणे. आता आपण मला सांगा, करायला काय सांगितलंय माऊलींनी? काही सांगितलंय का? ज्ञानेश्वर माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये आपणाला म्हणजे साधकाला काहीही करायला सांगितलेलं नाही. त्यांनी इतकंच सांगितलं की आसनावरती बसा, करुणी सद्गुरू स्मरण अनुभवावे, न करावे. अनुभवावे असं म्हटलेलं आहे. आपण अनुभवतच नाही, आपण करतच बसतो. आमरसाची गोडी चाखत राहणं ही वेगळी गोष्ट आहे, आमरसाचं वर्णन करत बसणं ही वेगळी गोष्ट आहे. आजकाल काय झालं आहे, प्रत्यक्ष कर्मापेक्षा त्या प्रत्यक्ष कर्माच्या प्रसिद्धीला आलं जास्त महत्त्व. म्हणून पूजेला महत्त्व कमी राहिलं, फोटोला जास्त महत्त्व आलं. म्हणून पूजा करताना सुद्धा देवाला नमस्कार करताना आपलं तोंड येत नाही, ते फोटोग्राफरला नमस्कार करताना आहे. देव बिचारा पाठीमागे उभं राहत. विनोदाचा भाग सोडा, पण मुळात करुणी सद्गुरू स्मरण अनुभवावे हे जे म्हटलेलं आहे, हे मुळात काय आहे?
आपण काही करायचं नाही. खरी गोष्ट ही आहे, सगळी समस्या आपण काहीतरी करत गेल्यामुळे निर्माण होते. एका महात्म्याला विचारलं तलावाच्या तटावरती बसल्या बसल्या की माझं मन शांत नाही आहे, ते शांत कसं होईल? तर महात्मा असेच बसलेले होते. ते आपल्या हातात खडे घेऊन त्या पाण्यात टाकत होते. तो विचारणारा प्रश्न विचारत होता, माझ्यासारखा भोळा भाळा, आणि ते महात्मा खडे टाकत बसले होते. पण तुम्ही काय करताय? मी पाणी शांत करतोय. आणि एक खडा टाकला. त्यामुळे असं पाणी शांत कसं होईल? मग त्यानं म्हटलं, पाणी शांत कसं होईल? त्यानं म्हटलं, तुम्ही चुप बसा म्हणजे पाणी शांत होईल. त्यानं तू पण चुप बस म्हणजे मन शांत होईल. आपली समस्या ही आहे की आपल्याला चुप नाही बसताय. दिस चॅटरिंग माइंड इज द रिअल प्रॉब्लेम. चॅटरिंग माइंड. आपलं मन काही ना काही बोलत असतं आणि ते शांत. भगवद्गीतेमध्ये शरणागती सांगितलेली आहे आणि शरणागतीचा भागच आहे, शरणागतीचा अर्थच आहे की आता मला काही नाही करायचं, आता तुला करायचं. तुला जे करायचं ते कर, मी चुप बसलेलो आहे. करुणी सद्गुरु स्मरण अनुभवावे. माणूस का काहीतरी करत राहतो? तो एवढ्या करता करत राहतो की त्याला असं वाटतं की माझ्या केल्यानं काहीतरी होणार आहे. त्याला हे कळत नाही की त्याच्या करण्यानं घोटाळे होत आहेत. काय केलं पाहिजे? विचार केला. विचार पण कशाला करायचा? भगवान पतंजलीने काय सांगितलं? निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. हे पतंजलींचं सूत्र आहे. तुमच्यामध्ये कोणी संगीत विशारद आहे का? असतात कोणी संगीत विशारद असतात, कोणी योग विशारद असतात, हे वेद विशारद असतील, कोणी कसला तरी विशारद असतो. भगवान पतंजलींनी म्हटलं, जर खरोखर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर निर्विचार वैशारद्ये अध्यात्म प्रसाद. निर्विचार विशारद झालं पाहिजे. म्हणजे मला एकही विचार मनात न आणण्याची सिद्धी प्राप्त केली पाहिजे. माझ्या मनात विचारच निर्विचार वैशारद्ये. आणि आपल्या डोक्यात तर काय भरलंय? नुसतं बसायचा अवकाश. लोकांना सूक्ष्म साधन किती अवघड असतं हे कळत नाही. एकदा गोंदवलेकर महाराजांच्या घरासमोरून खडी फोडणारे काही मजूर चालले होते आणि महाराजांनी त्यांचं बोलणं ऐकलं. ते मजूर चालता चालता बोलत होते की काय बा इथे येणारी मंडळी, काय फार मजा आहे त्यांची. आपल्याला दिवसभर राबून काय मिळतं? 4 आणे मिळतात. तेव्हाची गोष्ट 100 वर्षापूर्वीची. यांची मजाच आहे, यांना काही करावं लागेल. महाराजांनी लगेच आपल्या एक सेवकाला बोलवलं. म्हणून त्या लोकांना बोलवून आणलं. महाराजांनी बोलवलं. ते लोक आले. काय काम करता? खडी फोडतो, रस्त्यावरती काम करतो. काय मिळतं? 4 आणे रोज मिळतात. महाराज म्हणाले, माझ्याकडे कामाला यायला का? रोज 6 आणे दे. 6 आणे म्हटलं, एकदम 1.5 पगार. येऊ म्हणे. या उद्या काम. पण तू आल्यावर सांगतो. आले सकाळी. महाराजांनी प्रत्येकाच्या हातात एक माळ दिली. आणि सांगितलं काय करायचं नाही, फक्त बसल्या बसल्या श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, फक्त माळ ओढायची. पण किती वेळ?
दिवसभर तुम्ही दिवसभर काम करता तितका सगळ्यांना वाटलं की काय मजा आहे, नुसतं हेच काम करायचं, खणायचं नाही, उचलायचं नाही, फोडायचं नाही, काय नाही, मजा. बसले खरे, एक माळ झाली तोपर्यंत उत्साह होता, दुसरी माळ झाली तोपर्यंत उत्साह, तिसऱ्या माळेमध्ये एकमेकांच्याकडे बघायला लागले की याची कंडिशन काय आहे, त्याची कंडिशन. एक माळ आणखी झाल्यानंतर मग कुणी जातो का उठून बघायला लागले. प्रवचनात नाही का आपण करत असं कधी कधी. एका तासाच्या अवधीमध्ये 1-2 बसून राहिले, बाकी सगळे निघून गेले. आणि ते पण बिचारे वाट बघत होते की महाराजांनी म्हणावं पुरे झालं. महाराजांनी संध्याकाळी विचारलं, पगार देताना त्यांना 6 आणे द्यायचे होते. महाराज उद्या परत या बरं का. ते म्हणाले की महाराज हे काम नको. अरे म्हणजे सोपं काम आहे की हे काम. स्वस्थ बसणं सर्वात अवघड काम आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. स्वस्थ बसता आलं पाहिजे. आपल्याकडे सर्वात गोड शब्द जर कुठला असेल, काही शब्द फार चांगले आहेत आपल्याकडे, त्यातला भगवद्गीतेमधला एक शब्द आहे बघा, युक्त. युक्त आहार विहारस्य. युक्त म्हणजे किती. आता मी त्याच्या फार विश्लेषणात जात नाही, उशीर होईल. पण माझ्या दृष्टीनं योग्य इतकं मोजलेलं मापलेलं, आणि प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी असते. युक्त आहार विहार, इथे कुठेही भगवंतानं कॅलरीज सांगितल्या नाही, ग्रॅम सांगितले नाही, काय सांगितलं, युक्त. लहान मुलगा, मोठा तरुण, आणखी मोठा प्रौढ, बैठक काम करणारा किंवा मजुरी करणारा, या सर्वांच्या आहारामध्ये युक्तता वेगळी वेगळी आहे. जसा युक्त हा एक शब्द फार महत्त्वाचा आहे, तसा स्वस्थ हा शब्द फार स्वस्मिन् तिष्ठती इति स्वस्थः. जो स्वतःमध्ये विराजमान झाला. आपण आत्ता स्वतःमध्ये विराजमान नाही. आपण आत्ता सध्या दुसरीकडे बघण्यामध्ये जास्त व्यस्त असतो. प्रत्येकाचं मन बाहेर बघत असतं, आणि काही बोलत नसला, डोळे मिटलेले असले तरी पण बाहेरच्या पदार्थांचं चिंतन चालू असतं. योग वासिष्ठामध्ये एक फार सुंदर गोष्ट आलेली आहे. आपलं मन जड आहे की चेतन आहे, हा एक फार मोठा प्रश्नच आहे. मन जड की चेतन आहे. आधुनिक विज्ञानामध्ये, आधुनिक मानसशास्त्रामध्ये या मनाच्या पुष्कळ व्याख्या आहेत. इतक्या व्याख्या आहेत, अशी एक व्याख्या आहे, तशी एक व्याख्या आहे, तशी एक व्याख्या आहे. शेवटी एक कॉलेजमधली मुलगी बिचारी वावचळली. तिनं म्हटलं, सर आफ्टर ऑल व्हॉट इज माइंड. त्यानं म्हटलं, नेव्हर माइंड. मला तरी कुठं कळलंय माइंड म्हणजे काय. अवघड आहे. पण योग वासिष्ठकारांनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला आयुष्यावर मार्गदर्शन करेल. साधक असाल तर करेल, नाही तर द्या सोडून, पुढल्या जन्मात बघू आपण काय. आपल्याकडे काय सगळी घाई एका जन्मात आटोपायची असते असं नाही. माझ्याकडे एक जण आला, म्हणजे संन्यास घ्यावा असं वाटतो. म्हणून मग घे ना. नाही पण थोडा विचार करावा लागतो असं वाटतं. म्हणलं मग पुढल्या जन्मात घे. नाहीतर असं कर, यंदा या जन्मामध्ये संन्यास घेऊन टाक, पुढल्या जन्मात लागायचं लग्न करून टाक. आपल्याकडे सगळ्या गोष्टी एका जन्मात संपत नाही. वी हॅव गॉट अ कंटिन्युइटी अँड इट्स सो ब्युटिफुल. त्यामुळे घाई करण्याची काही आवश्यकता नाही आहे. मुळात आपण
स्वस्थ होणं म्हणजे काय? एक असतं बघा दृश्य आणि एक असतो द्रष्टा. या दोनच गोष्टी जगात आहेत. या जगात सगळ्याच जगामध्ये मिळून दोनच गोष्टी आहेत. याला भगवान आदि शंकराचार्य महाराजांनी म्हटलं विषय आणि विषयी. अध्यास भाषामध्ये योगवासिष्ठकारांनी म्हटलं द्रष्टा आणि दृश्य. चैतन्य हे हा द्रष्टा आहे आणि हे सगळं जळाचं प्रपंचाचं जे सिनेमा चाललाय हे दृश्य आहे. काय कमालीची गोष्ट योगवासिष्ठकारांनी शिकवली. ते म्हणतात आपलं मन दोघांच्या मध्ये जडाजडम मनोविद्धी, जडाजडम मनोविद्धी. ते जडपण आहे चैतन्यमय पण आहे. करायचं काय आहे? लक्षात तितकंच घ्यायचं की ते जितका दृश्याचा विचार करत जाईल तितकं ते अधिकाधिक जड होत जाईल आणि जितकं ते द्रष्ट्याच्या विचारामध्ये लीन राहील तितकं ते चैतन्यमय होऊन जाईल. ही सगळी साधना. स्वस्थ याचा अर्थ आपल्या द्रष्टेपणामध्ये स्थिर होऊन जा, दृश्याचा विचार निघून जाऊ दे. जितकं जितकं बाहेर लक्ष द्या, जितका विचारांच्या मध्ये, हे बघा विचारांचा जो गुंतावडा आहे ना, हा गुंतावडा कधीच संपायचा नाही आहे, कधीच संपणार नाही आहे. किती विचार केला म्हणजे सगळं प्रश्न सुटतील, तुम्ही आयुष्यभर विचार केला तरी सगळे प्रश्न सुटणार नाही आहेत. त्यामुळे सगळं काही ठीकठाक करून घेऊ आणि मग साधनेला लागू असं म्हणण्यापेक्षा साधनेला आद लागा, सगळं आपोआप ठीकठाक होत जाईल ही गोष्ट. आणि याची अनुभूती कोणालाही घेता येते. हे माझं नाही, त्यांचं नाही, त्यांचं नाही, कोणाचं पण नाही. हे ईश्वरी शास्त्र आहे आणि हे आपल्याला आपल्या गुरु परंपरेनं दिलेलं आहे. इतकं ज्याला जमतं त्याला योगही सोपा होतो. माऊलींनी सरळ म्हटलंय, जे जे या परमार्था पोखे ते या इंद्रिया दुखे. एरवी योगासारखे सोपे आणि काय, योग फार सोपा आहे आणि त्यातही हा आपणाला जो मिळाला तो तर सर्वात सोपा आहे. पण सोपेपणा सगळ्यात जास्त अवघड असतो बरं का. हां, काहीतरी करून दाखवायचं म्हटलं की सोपं असतं आणि काही करू नको म्हटलं की फार कठीण असतं. पण हे त्याला सोपं होऊन जातं ज्याच्या अंतःकरणामध्ये या योगाच्या सोबत, या साधनेच्या सोबत भक्तीचा प्रवाह अव्याहतपणे वाहत असतो. भक्तीनं त्यामध्ये रस येतो. नुसत्या योगात रस नाही आहे, नुसत्या ज्ञानात रस नाही आहे. म्हणून आपल्या सगळ्या सिद्धांनी सुद्धा भक्तीला सर्वोच्च स्थान दिलं. अरे ज्ञानेश्वर माऊलींनी तर मोक्षाच्या वरती ठरवून टाकलं, चौपुरुषार्थांचे शिरी भक्ती जैसी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ, या 4ांच्याही वरती भक्तीचं स्थान आहे. कशामुळे? परमेश्वराची झालेल्या सामरस्यामुळे, त्या रसामुळे. आणि जर इतकं साधलं ना, मग रात्रंदिवस मनुष्य सुखातच होतो बरं का. मग तो ध्यानातच असतो, डोळे उघडे असो किंवा डोळे मिटलेले असो. मग तो ध्यानाला बसलेला असला तरी पण, आणि ध्यान करताना आपल्याला दिसत नसला तरी पण, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा, स्थितप्रज्ञ कसा, तो चालताना बोलताना वागताना कसा असतो. याचा अर्थ ही समाधी स्थिती आहे. त्या सहज समाधीमध्ये राहून सुद्धा सगळ्या क्रिया करता येतात.
पण अंतरंगातनं चैतन्याशी ही एक रूपता साधता आली पाहिजे, आणि ती भक्तीशिवाय साधत नाही. आणि त्या भक्तीमध्ये सद्गुरु भक्तीचं महत्त्व तितकंच आहे जितकं देवाच्या भक्तीचं आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तसे ते कथिता यथा प्रकाशन्ते महात्मना. उपनिषदकार म्हणतात, कुणाला कळतील वेद, कुणाला कळतील ही सगळी प्रमेय, ते म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती आणि सद्गुरु भक्ती दोन्ही समसमान असते. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता यथा प्रकाशन्ते. त्याला प्रकाश मिळेल त्या शब्दांच्या मधनं. जडशब्द मिळणं ही वेगळी गोष्ट आहे, त्या जडशब्दांच्या मधनं प्रकाश मिळणं ही वेगळी गोष्ट आहे. दिसताना प्रतिमा सारख्या दिसतात, सगळ्या प्रतिमा सारख्या असतात काय? पूज्य टेंबे स्वामी महाराजांच्याकडे दत्तप्रभूंची एवढीशी प्रतिमा होती, अंगठ्या एवढी, पण तशी जाज्वल्य प्रतिमा कुठेच नाही. अशा प्रकारची ती प्रतिमा होती. याचं कारण साधकस्य तपो योगात. जो साधक साधना करतो त्याचं तप किती याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे या ज्ञानाला, या तपाला, या योगाला पूर्णता येईल ती भक्तीशिवाय येणार नाही. भगवान सच्चित आनंद स्वरूप आहे. श्री गुलाबराव महाराजांनी एक फार छान गोष्ट सांगितली. त्यांनी म्हटलं, ज्ञानमार्गानं सतचा अनुभव येतो, चित्तचा पण अनुभव येतो, पण आनंदाचा अनुभव येण्याकरता भक्तीच करावी लागते. म्हणून माऊलींनी म्हटलं, चौपुरुषार्थांचे श्री भक्ती जैसी, अद्वैतातही ही भक्ती शिल्लक राहते. आणि मग त्याचं जीवन ब्रह्मानंदे डुल्लतो अशा प्रकारचं त्याचं जीवन असतं. अशा प्रकारची एक अत्यंत सुंदर सोपी प्रक्रिया, जी कुणालाही आपल्या जीवनामध्ये सिद्ध करता येईल अशा प्रकारची प्रक्रिया आपणाला आपल्या परंपरेतनं मिळाली. या परंपरेचं प्रेम मला फार लाभलं. पूज्य श्री ढेकणे काकांना नाशिकला तर मी भेटलो, नंतरही पुण्याला पुष्कळ भेटी तर झाल्याच, पण त्यांनी मला माणगावला बोलावलं आणि माणगावला एकच प्रवचन मी केलं आणि त्यांनी सांगितलं, तुमच्या एका प्रवचनानं माझं सगळं शिबिर सफल होऊन गेलं. म्हणून जाणते न गुरुभजीजे तेडे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. गुरुर उपाय, म्हणून कधीही सद्गुरूंच्या चरणकमलांची आपली निष्ठा अभंग ठेवावी, त्या ठिकाणी लीन राहावं, त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी घडत जातील हा विश्वास ठेवावा आणि आपल्या मार्गावरती राहावं. मग जीवनात फक्त आनंद आणि आनंद उरतो. प्रपंच जसा काही होईल तो आनंदमय असतो. देह जितके दिवस राहील त्याचं राहणं आनंदमय असतं आणि ज्या दिवशी ती खोळ पडून जायची असते ते जाणंही आनंदमय उत्सवच असतो. प्राणप्रयाणोत्सव अशा प्रकारचे शब्द भगवान आदिशंकराचार्यांनी वापरले. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गुढ व्हावा, असं संत तुकोबारायांनी म्हटलं. सर्व साधकांच्या जीवनामध्ये याच्यापेक्षा अधिक प्राप्तव्य काही नाही. याची देही, याची डोळा, या दिव्य आनंदाची प्राप्ती आणि त्यामुळे निवृत्ती, या संसाराच्या भ्रांतीची निवृत्ती आणि सगळ्या प्रकारच्या दुःखांचा संपूर्ण विनाश, हे सगळं अनुभवण्याकरता आपल्या संतांनी सांगितलेला मार्ग, आपल्या सद्गुरूंनी दिलेला मार्ग
हा सर्वात उपयोगी आहे. तुमची आणि माझी सर्वांची अभंग निष्ठा त्या सद्गुरू चरणकमलांशी निरंतर असो, अशा प्रकारची प्रार्थना भगवंतापुढे करतो. तोच प्रसाद मला आणि आपणा सर्वांना मिळावा, अशा प्रकारची करुणा भागतो. आपण शांतपणानं हे सगळं ऐकून घेतलं आणि मला या ठिकाणी बोलावून तुमच्या सर्वांच्या समवेत बसून हे चिंतन करण्याचा घरगुती अनुभव दिला. सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या या श्रद्धेला अभिवादन. धन्यवाद.